माझ्या घरात काम करणारा 19 वर्षांचा नोकर अजय सगळी कामे उत्तम रीतीने करत असे. एक दिवस मला वाटलं त्याला तेलाने मालिश करायला का सांगू नये. जेव्हा तो माझ्या पाठीवर मालिश करत होता, अचानक त्याचा हात अशा ठिकाणी गेला की मी बेशुद्ध झाले. मला या अवस्थेत पाहून त्याने तेलाच्या हातांनी रात्रभर माझी काळजी घेतली. माझं नाव सुमिता आहे. 7 वर्ष मी घराच्या 4 भिंतीत सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. प्रत्येक कर्तव्य पूर्ण केलं. पण आता मला मुक्ती मिळाली होती. जेव्हा मी माझ्या पतीसोबत शहरात आले तेव्हा असं वाटलं जसं माझ्या पंखानं उगण्याची संधी मिळाली असेल. आयुष्याने मला पुन्हा जगण्याची संधी दिली होती. गावातील उन्हाची धूळ आणि थकवा दूर सारून या शहरात माझी बालपणची मैत्रीण सीमा राहत होती. अनेक वर्षांनंतर तिच्याशी भेटण्याची खुशी माझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. आमच्या दोघींच्या डोळ्यात तीच जुनी निरागसता तरंगू लागली. गप्पा मारताना वेळ पंख लावून उडाला. पण जेव्हा मी तिच्या घरातून निघायला धरला, "सुमिता, मला तुझ्याकडून एक छोटं काम हवंय," सीमा संकोचाने म्हणाली. "बोल ना, काय बाब आहे?" मी उत्सुकतेने विचारलं. "मला काही दिवसांसाठी बाहेर जावं लागेल आणि माझा नोकर अजय, तो माझ्या घरातच राहतो आणि मी त्याला माझ्यासोबत नेऊ शकत नाही. तू त्याला काही दिवस तुझ्या घरात ठेवू शकशील का?" मी हसले आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणाले, "नेकी आणि विचारपूस? सीमा, तुला मदत हवी आणि मी नकार देईन? शाळेच्या दिवसांत तू माझी याहून मोठी मदत केली होतीस. आता जेव्हा मला तुझं थोडं साथ देण्याची संधी मिळाली आहे, मी कसं नाकारू?" संध्याकाळी जेव्हा मी घरी परतले, अजयही माझ्यासोबत होता. तो जवळजवळ 19 वर्षांचा तरुण होता. निरागस डोळे आणि शांत स्वभाव. घरी पोहोचताच मी त्याला त्याची खोली दाखवली. त्याने सामान ठेवलं आणि वेळ न घालवता कामात लागला. थोड्या वेळाने त्याने माझ्याकडे पाहिलं आणि आदराने म्हणाला, "मालकीण, किचन कुठे आहे? सांगा, मी तुमच्यासाठी जेवण बनवतो." मी हसले. "अजय, मी सकाळीच पतीच्या डब्यासोबत जेवण बनवलं होतं. आता तुला फक्त संध्याकाळचं जेवण बनवायचं आहे. दिवसभराची सगळी कामे मी आटोपली आहेत. तू जाऊन आराम कर." त्याने माझी गोष्ट मान्य केली आणि आपल्या खोलीत गेला. संध्याकाळी जेव्हा मी हलकीशी झोपून उठले, अजय माझ्यासमोर एक कप चहा घेऊन उभा होता. ना कोणतीही मजबुरी, फक्त खरा आदर दिसत होता. मी हलक्या हास्याने चहाचा पहिला घोट घेतला. आणि असं वाटलं जसं कोणी माझ्या थकलेल्या मनाला ताजेतवानेपणा भरावा. असं वाटत नव्हतं की ही चहा एखाद्या मुलाने बनवली आहे. तर असं वाटत होतं की हा एक भाव आहे जो प्रत्येक घोटासोबत माझ्या आत्म्यात मिसळत जात होता. मी कप ठेवत अजयकडे पाहिलं आणि हळूच विचारलं, "अजय, तू सीमेकडे किती दिवसांपासून काम करतोस?" त्याने सहज उत्तर दिलं, "जवळजवळ 5 वर्षे झाली असतील मालकीण." अजय घरी आल्यानंतर माझ्या आयुष्यात एक दिलासा आला होता. नाहीतर शहरात येऊनही मला घरची सगळी कामे सांभाळावी लागत. माझा खरा उद्देश इथे येऊन माझ्या पती रवीला वेळ देण्याचा होता. कारण गावात असताना तो कामामुळे क्वचितच येऊ शकत असे. मला वाटत होतं की या शहरात आम्ही दोघे अधिक चांगले समजू शकू, एक नवीन अध्याय सुरू करू शकू. त्या रात्री मी स्वतःला नीट सजवून पूर्ण उत्साहाने रवीकडे गेले. मला वाटलं तो मला पाहून आनंदित होईल, बाहूमध्ये घेईल, पण झालं उलटा. मी त्याच्याजवळ पोहोचताच त्याने माझ्याकडून तोंड फिरवलं. मी त्याच्या या थंड वागणुकीचं कारण विचारणारच होते, की त्याने रुक्ष स्वरात म्हटलं, "मला तुझ्याजवळ येण्याची इच्छा होत नाहीये." मी थबकले. शब्द जसे घशात अडकले. माझे डोळे उत्तर मागत होते. पण त्याच्या पुढच्याच शब्दांनी मला तोडून टाकलं. "तुझं वजन हो, हीच कारणं आहे." मला विश्वासच बसत नव्हता, की हा तोच माणूस आहे, ज्याच्यासोबत मी आयुष्याची इतकी वर्षे घालवली आहेत. त्याच्या डोळ्यात माझ्यासाठी कोणतीही इच्छा नव्हती, कोणतंही आपलेपण नव्हतं, फक्त टीका होती. मी शांतपणे तिथून उठले आणि बाहेर गेले. डोळ्यात पाणी होतं. मी हॉलमध्ये एकटी बसले होतं, हृदयात एक न सांगता येणारी कसक. तेव्हा अजय शांतपणे माझ्यासमोर पाण्याचा ग्लास घेऊन उभा होता. मी ग्लास घेतला. एक मोठा घोट घेतला आणि हळूच धन्यवाद म्हटलं. पण अजय तिथेच उभा राहिला. मी रिकाम्या ग्लास त्याच्याकडे वाढवला. पण त्याने तो धरायच्या ऐवजी माझ्या चेहऱ्याकडे हात वाढवला. त्याच्या कोमल स्पर्शाने माझ्या गालांवरून वाहणारे अश्रू हळूच पुसले. "मालकीण, तुम्ही का रडत आहात?" त्याच्या आवाजात एक प्रामाणिकपणा होता, एक आपलेपण. माझ्याकडे स्वतःचं दुःख सांगायला कोणी नव्हतं आणि मी त्या लोकांपैकीही नव्हते जे मनातलं जास्त वेळ लपवू शकतात. मी तुटलेले होते आणि त्या क्षणी अजयच होता ज्याला मी मनातलं सगळं सांगू शकते. जेव्हा मी त्याला सगळं सांगितलं, तो हळूच हसला आणि म्हणाला, "यात रडण्यासारखं काय आहे मालकीण? म्हणून त्या इतक्या फिट आहेत. तुम्हीही असं काही करून बघा. मग पहा, तुम्ही लवकरच तुमच्या साहेबांना आवडणारी व्हाल." त्याच्या बोलण्यात एक विचित्र आत्मविश्वास होता. त्याने विनोदही केला, पण प्रत्येक शब्दामागे सत्य होतं.
मी त्याची गोष्ट मनात बसवली होती. दुसऱ्या दिवशी रवी 15 दिवसांसाठी परदेशात जाणार होते. मी हसत त्याला निरोप दिला. आतून राग होता, पण मी तो बाहेर दिसू दिला नाही. तो प्रवासाला निघताच मी स्वतःला बदलण्याचा निर्णय घेतला. आता वेळ आली होती की मी आयुष्याचा हा अधुरा भाग पूर्ण करावा. मी अजयला म्हटलं, "मला माझं वजन कमी करायला तुझी मदत हवी आहे. वचन दे की तू माझा साथ देशील." अजयने बिनासंकोच म्हटलं, "हो मालकीण." दुसऱ्या सकाळपासून मी व्यायाम सुरू केला. इंटरनेटच्या मदतीने झुंबा डान्स करायला सुरुवात केली. पण ते इतकं सोपं नव्हतं जितकं मी विचारलं होतं. माझ्या शरीराचा प्रत्येक भाग जड वाटू लागला. पहिल्यांदा मला स्वतःच्या वजनाची जाणीव झाली. सुरुवातीच्या 4 दिवस मी पूर्ण जोशाने कसरत करत राहिले. पण नंतर माझ्या शरीराने उत्तर देणं सुरू केलं. प्रत्येक स्नायू दुखत होता. शेवटी मी थकून हार मानली. मी अजयला बोलावलं, "अजय, माझ्या पायाची तेलाने मालिश कर. खूप दुखत आहे." तो माझ्याजवळ आला. गुडघ्यावर बसला आणि हळूहळू तेल लावून माझ्या पायाची मालिश करू लागला. त्याच्या बोटांनी माझ्या पायावर फिरताच एक विचित्र थरकाप माझ्या शरीरभर पसरली. हा स्पर्श 19 वर्षांच्या मुलाचा नव्हता, तर अनुभवी, गंभीर माणसाचा होता. त्याच्या बोटांनी माझ्या थकलेल्या पायाला जणू संजीवनी दिली होती. प्रत्येक हलक्या पकडीत सुख होतं, आराम होता आणि आणखी काही. थोड्याच वेळात माझे डोळे आपोआप बंद होऊ लागले. दुःख जसं कुठेतरी आपोआप बंद होऊ लागले. दुःख जसं कुठेतरी एक जादू होती. एक असा भाव जो मी यापूर्वी कधीच अनुभवला नव्हता. हळूहळू माझी चेतना बुडू लागली आणि मी खोल झोपेत गेले. दिवसेंदिवस माझ्या शरीराचं दुःख वाढत चाललं होतं. सुरुवातीच्या जोशानंतर आता थकवा माझ्या प्रत्येक भागात घर करून बसला होता. आतापर्यंत मी अजयकडून फक्त पायाचीच मालिश करून घेतली होती. पण एक दिवस जेव्हा तो माझ्याजवळ आला, त्याच्या शब्दांनी मला चक्रावून टाकलं. "मालकीण, मी सीमा मॅडमची पूर्ण शरीर मालिश करत असे. तुम्हाला हवं असल्यास तुमचीही तशीच करून देतो. तुम्हाला यामुळे खूप आराम मिळेल," त्याने सहज म्हटलं. मला त्याच्या बोलण्यात काहीही संशय वाटला नाही. कोणतीही चुकीची भावना दिसली नाही. खरं सांगायचं तर मला त्याची गरजही होती. आणि अजय तर फक्त 19 वर्षांचा होता. मी त्याला एखाद्या मुलासारखं पाहिलं आणि माझ्या पाठीची मालिश करून घेण्याचा निर्णय घेतला. जेव्हा त्याचे हात माझ्या पाठीवर फिरले, एक विचित्र आराम जाणवला. त्याच्या बोटांमध्ये न सांगता येणारी उबदारपणा होती, जी माझं सकाळी मी त्याच्या झोपेत जाऊ लागले. दुसऱ्या सकाळी मी त्याच्या खोलीकडे गेले. तो उठला आहे की नाही हे पाहण्यासाठी. मी दार उघडताच अजय अंघोळीला जाणार होता. त्याचा चेहरा पाण्याच्या थेंबांनी भरलेला होता आणि ओल्या केसांतून टपकणारे थेंब त्याची टी-शर्ट भिजवत होते. त्या क्षणी मी त्याला पाहत होते. न कळता मला त्याच्यात माझ्या 8 वर्षांच्या मुलाची झलक दिसू लागली. कदाचित आईचं हृदय असतं, जे प्रत्येक लहान मुलात स्वतःच्या मुलाला पाहतं. काल रात्री त्याने मला इतका आराम दिला होता, की अनायासे माझ्या ओठातून शब्द निघाले, "अजय, ये आज मी तुला अंघोळ घालते. तुझ्या पाठीवर साबण लावते." माझी गोष्ट ऐकताच तो थबकला. "नाही, नाही मालकीण, याची गरज नाही." मी हळूच हसत म्हटलं, "अरे, यात लाजण्यासारखं काय आहे? माझाही तुझ्या वयाचा मुलगा आहे. मग तू माझ्यापासून का लाजत आहेस? मला स्वतःची आई समज." पण अजयचा चेहरा गंभीर झाला. त्याने माझ्या डोळ्यात गोष्ट विसरताय. "तुमचा मुलगा 8 वर्षांचा आहे, मालकीण. तुम्ही 19 वर्षांचा. आमच्यात 11 वर्षांचं अंतर आहे. पण मी आता मूल नाही." त्याच्या आवाजात एक गांभीर्य होतं. एक परिपक्वता होती, जी माझ्या आत कुठेतरी खळबळ निर्माण करत होती. पण मीही माझ्या गोष्टीवर ठाम राहिले. "अजय, हे तुझ्या मनाचं भानगड आहे. मी फक्त तुझी मदत करू इच्छिते." पण त्याने पुन्हा नकार दिला. कदाचित त्याला असह्य वाटत होतं. पण न कळता मी तरीही त्याच्यावर जोर दिला. त्याने कितीही नकार दिला तरी मी बाथरूममध्ये गेले. त्याने बाध्य गेले. त्याने कमरेला टॉवेल बांधला होता. मी त्याच्या पाठीवर साबण लावला आणि नंतर काहीही न बोल संपली नाही. थोड्या वेळाने अजय माझ्यासमोर आला आणि बिनासंकोच म्हणाला, "मालकीण, आता मी तुमच्या पाठीवर साबण लावायचं इच्छितो." मी चक्रावले. "काय अजय? तू काय बोलतोयस?" त्याच्या डोळ्यांत एक विचित्र दृढता होती. "मालकीण, थोड्या वेळापूर्वी तुम्ही म्हणाल्यात की मी तुमच्या मुलासारखा आहे. तुम्ही स्वतः मला लहान म्हणाल्यात. तर आता जेव्हा मी तुमची सेवा करू इच्छितो, तुम्ही माझ्याकडून हा अधिकार का काढून घेता?" त्याच्या बोलण्यानं मला आतून हादरवून टाकलं. "अजय, ही जिद्द करू नकोस." मी शांत स्वरात म्हटलं. "तुला जी सेवा करायची आहे ती नंतर कर." मला माहीत नव्हतं की अजय माझी सेवा करण्याच्या इतक्या जिद्दीवर उतरेल. त्या रात्री तो स्वतः तेलाची बाटली घेऊन माझ्या खोलीत आला आणि मालिश करण्याची गोष्ट करू लागला. तो माझ्या पाठीची मालिश करू इच्छित होता. मलाही मालिशची गरज होती. म्हणून मी माझी गाऊन थोडी वर केली. काही वेळ अजय फक्त त्याच भागाची मालिश करत होता, जितकी मी गाऊन वर केली होती. पण हळूहळू त्याचा हात खाली सरकू लागला. मी झोपेत जात होते. तेव्हा मला त्याच्या चुकीच्या वागणुकीची जाणीव झाली. मी लगेच अजचा हात धरला आणि त्याला थांबायला सांगितलं.
त्यावेळी अजय वेड्यासारखं वागत होता. त्याने झटकन माझा हात सोडला आणि खूप जोरात माझ्या पाठीची मालिश करू लागला. हळूहळू तो चुकीच्या ठिकाणांची मालिश करू लागला. त्याच्या या वागणुकीने मला खूप भीती वाटली. तो मला बिछान्यातून उठू देत नव्हता. कसेबसे मी त्याला स्वतःपासून दूर केलं. जेव्हा मी बिछान्यातून बाजूला झाले, मी अजयकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर विचित्र भाव होते. हे पाहून मला आणखी भीती वाटली. त्यावेळी त्याला काही सांगणं योग्य नव्हतं, हे मी समजले होते. म्हणून त्याच वेळी मी अजयला माझ्या खोलीतून बाहेर काढलं आणि खोलीचं दार बंद करून झोपायला गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठण्यापूर्वी त्याने नाश्ता बनवून तयार ठेवला होता. रोजसारखं मी हॉलमध्ये झुंबा डान्स करत होते. त्यावेळी अजय डायनिंग हॉलमध्ये हात बांधून उभा होता आणि माझ्या शरीराकडे वरून खालपर्यंत पाहत होता. त्याची नजर मला चटका लावत होती. त्याच वेळी मी डान्स थांबवून माझ्या खोलीत गेले. आंघोळ करून जेव्हा मी खोलीच्या बाथरूममधून बाहेर आले, अजय नाश्ता घेऊन माझ्या खोलीत आला. मी त्याला आधीही एकदा इशारा दिला होता की दार ठोठावल्याशिवाय खोलीत येऊ नये. तरीही तो परवानगीशिवाय खोलीत आला होता. मला लहान कपड्यां पाहून अजयने नाश्त्याची प्लेट टेबलवर ठेवली. मग तो सरळ माझ्याजवळ आला आणि मला घट्ट पकडलं. त्याने मला मिठी मारली होती. आता माझा संशय पक्का झाला होता की अजय अजिबात 19 वर्षांचा मुलगा नाही. त्याने मला इतकं जोरात पकडलं होतं की माझ्यासारख्या जाड स्त्रीलाही स्वतःला सोडवता आलं नाही. तो फक्त मिठी मारण्यापर्यंतच थांबला नाही. त्याने आपला चेहरा माझ्या गळ्याजवळ घासत म्हटलं, "मालकीण, जर तुम्ही मला माफ केलं, तर मी आताही तुमच्यापासून कृपया सीमा मॅडमला माझी तक्रार करू नका." असं म्हणून त्याने मला आणखी जोरात पकडलं. त्याला स्वतःपासून दूर करण्यासाठी मी म्हटलं, "ठीक आहे, मी तुला माफ करते." अजय माझ्यापासून दूर झाला की मी दिलासा घेतला. एका क्षणासाठी असं वाटलं जसं एखादा विचित्र भार उतरला असेल. पण मला माहीत होतं, अजून खूप काही बाकी आहे. मी त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात पाणी होतं. जसं कोणी मोठी चूक करून पश्चात्तापाच्या आगीत जळत असेल. मी मऊ स्वरात म्हटलं, "अजय, मी तुला माफ केलं, पण आता जा मला स्वतःला सावरू दे. मी बाहेर येऊन तुझ्याशी बोलते." त्याने डोकं खाली केलं आणि शांतपणे खोलीतून बाहेर गेला. स्वतःला सावरल्यानंतर जेव्हा मी हॉलमध्ये पोहोचले, अजय तिथेच उभा होता, माझ्या वाटेची वाट पाहत. त्याचे डोळे अजूनही ओले होते. मी समजू शकत होते की तो किती व्याकुळ आहे. मी त्याला जवळ बोलावलं. त्याच्या डोक्यावर हळूच हात फिरवला आणि विचारलं, "अजय, हे सगळं का झालं? तू रात्री असं विचित्र वागलंस का?" तो काही क्षण शांत राहिला. मग हळू आवाजात म्हणाला, "मालकीण, मला माफ करा. काल रात्री मी विसरलो की तुम्ही सीमा मॅडम नाहीत तर सुमिता मॅडम आहात. मी तुम्हाला माझ्या सीमा मॅडम समजलो." "काय म्हणायचं?" मी चक्रावत विचारलं. अजयने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, "सीमा मॅडम माझ्याकडून नेहमीच अशी मालिश करून घेतात. त्यांच्यासाठी ही सामान्य गोष्ट आहे. त्यांना माझ्या हातांच्या स्पर्शाची जाणीवही होत नाही. त्या तर मला आणखी जोरात दाबायला सांगतात." काल रात्री न कळता मी त्याच विचारात गुरफटलो आणि विसरलो की तुम्ही सीमा मॅडम नाहीत तर दुसरी कोणी आहात. मी या सगळ्यामागे सीमेचा प्रभाव होता. तर या सगळ्यामागे स्पष्ट होऊ लागलं होतं. सीमा वर्षानुवर्षे एकटी होती. सीमा वर्षानुवर्षे एकटी होती, पतीपासून वेगळी. कदाचित म्हणून तिचा व्यायामही कठीण असेल आणि कदाचित हेच कारण असेल की ती अजयकडून अशी मालिश करून घेत असे. मी दीर्घ श्वास घेतला आणि अजयला म्हटलं, "ठीक आहे, आता गोष्ट समजली. तुझ्याकडून ही चूक नकळत झाली होती. म्हणून मी तुला माफ करते. पण पुढे असं काही होऊ नये, याची काळजी घे." अजयने पाण्याने भरलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहिलं, जसं मी त्याला या अपराधाच्या भावनेतून मुक्त करत आहे. पण कथा इथेच संपली नाही. त्या रात्री जेव्हा मी माझ्या खोलीत होते, दारावर हळूशी ठोके झाले. मी दार उघडलं. अजय उभा होता. यावेळी त्याच्या हातात तेलाची बाटली होती. त्याला पाहताच माझ्या आत एक विचित्र भीती उठली. एक असह्य भावना मनाला घेरून टाकली. "अजय, आता नाही. मला कोणत्याही प्रकारची मालिश नको," मी कडकपणे म्हटलं. त्याने हळू आवाजात म्हटलं, "आणखीन मी फक्त तुमच्या डोक्याची मालिश करू इच्छितो. सीमा मॅडमना माझी केलेली प्रत्येक मालिश आवडते. तुम्हालाही नक्की आवडेल." अजयच्या डोळ्यात एक आग्रह होता. एक निरागसता होती. मी द्विधा मनस्थितीत होते. हे फक्त सेवा होती की त्याच्या मनात दुसरी भावना जन्म घेत होती. मला माहीत नव्हतं पुढे काय होणार आहे. पण त्या क्षणी मी होकार दिला. अजयच्या बोटांनी माझ्या केसात फिरताना मला एक विचित्र आराम जाणवत होता. इतक्या वर्षात कोणीही माझ्या डोक्यावर असे तेल लावलं नव्हतं. 7 वर्षांचा थकवा जसा क्षणार्धात मिटत चालला होता. मालिश करताना अजय बोलतही होता, "मालकीण, तुम्ही खूप सुंदर आहात. तुमचा हा रूप तुम्हाला आणखी आकर्षक बनवतो. मग तुम्ही स्वतःला बदलण्याचा प्रयत्न का करत आहात?" मी त्याच्या बोलण्याचं फक्त हम्म हम्म म्हणत उत्तर देत होते. माझे डोळे हळूहळू मिटत होते. जसं वर्षांनंतर मला कोणी आराम दिला असेल. पण तेव्हा एका क्षणात सगळं बदललं. अजयच्या हातांची हालचाल अचानक बदलू लागली.
मला जाणवलं की त्याचे हात माझ्या केसांतून हळूहळू खाली माझ्या मानेकडे उतरत आहेत. ही जाणीव होताच मी लगेच मागे सरकले आणि त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. काहीतरी जे मला खूप असह्य वाटलं. अजयने हळू आवाजात म्हटलं, "मालकीण, तुमच्या गावातलं रिबन मी काढतो. तुम्ही काळजी करू नका." त्याची गोष्ट ऐकून मी स्तब्ध झाले. हे अचानक काय बोलू लागला होता? रागाने माझा आवाज तीव्र झाला. "अजय, आत्ताच माझ्या खोलीतून बाहेर निघ. सकाळी मी तुला माफ केलं. हीच माझी सर्वात मोठी चूक होती." माझा राग शिखरावर होता. मला स्वतःबद्दलच खेद वाटत होता की मी त्याला इतका मानसन्मान दिला. अजय शांतपणे बाहेर गेला. पण थोड्याच वेळाचा ग्लास गेला. यावेळी हातात पाण्याचा पुन्हाच घेऊन मी शांतपणे ग्लास घेतला. पाणी प्याले आणि बिछाण्यावर जाऊन पडले. मला आता आणखी काही ऐकायचं नव्हतं. मी ही रात्र लवकरात लवकर विसरू इच्छित होते. पण दुसऱ्या सकाळी जेव्हा माझे डोळे उघडले, माझं जगच बदलून गेलं होतं. मी होश येताच स्वतःला पाहिलं तर घबराटने माझे श्वास वेगवान झाले. माझी नाईटी मानेपर्यंत उघडी होती. मी उलट्या दिशेने झोपले होते आणि माझ्या कमरेपर्यंतच चादर होती. पण सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा मी माझ्या बाजूला कोणाला तरी झोपलेलं पाहिलं. अजय तो माझ्याजवळ होता. माझं मन सुन्न झालं होतं. माझ्या शरीरभर एक थरकाप पसरली. मी कापत्या हातांनी त्याला झटकून उठवायला लागले. पण त्याला काही विचारण्याची हिंमत झाली नाही. अजय अनोळखी चेहऱ्याने उठला आणि मी वेगाने बाथरूममध्ये पळाले. आरशात स्वतःला पाहिलं आणि मी आतून हादरले. माझ्या पाठीवर तेल लावलेलं होतं आणि नखांचे डाग. मी सुन्न उभी राहिले. माझ्या मनात विचित्र विचार येऊ लागले. माझ्यासोबत काय झालं? मी का जाणू शकले नाही? रात्री असं काय घडलं होतं? शरीराला पाणी टाकलं. पण जसं माझी आत्मा जळत होती. माझ्या कमरेत हलका दुखी होता, जो काल रात्रीची वास्तवता सांगत होता. अंघोळ झाल्यानंतर मी सरळ किचनकडे पळाले. अजय तिथे नाश्ता बनवत होता. जसं काहीच झालं नाही. माझा राग आता वादळ बनला होता. मी गॅस बंद केला. त्याचा हात धरला आणि ओढत बाहेर आणलं. "मी तुला स्वतःचा मुलगा समजत होते. पण तू माझ्यासोबत ते सगळं करण्याचा प्रयत्न केलास जे मी कधीच करू शकत नव्हते. तू माझा विश्वास तोडलास." अजय, माझा आवाज कापत होता, पण मी थांबले नाही. "आता तू या घरात एक क्षणही राहण्यासारखा नाहीस." अजयच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा कोणताही भाव नव्हता. मी लगेच सीमेला फोन केला. माझ्या आवाजात राग आणि दुःख दोन्ही होते. "सीमा, लगेच ये. तुझा नोकर आता तुझ्याकडेच जाईल." सीमेने सांगितलं की ती येत आहे. मी अजयला आदेश दिला की संध्याकाळपर्यंत तो याच घरात राहील आणि ठराविक वेळी मी त्याला सीमेसोबत परत पाठती. ज्या विश्वासावर मी त्याला घरात ठेवलं होतं, तोच विश्वास आज चकनाचूर झाला होता. सीमेच्या फोन कॉलनंतर मी अजयला तिच्या घरी नेण्याचा निर्णय घेतला. आज सत्य समोर आणायची वेळ होती. तिला माहीत नव्हतं की तिने आपल्या घरात कसा प्रकारचा माणूस पाळला आहे. मी सीमेला सगळं सांगणारच होते की तिने उत्साहाने आपल्या प्रवासाचे फोटो आणि व्हिडिओ, ही जागा किती सुंदर आहे. इथे जाण्याचं माझं स्वप्न होतं आणि शेवटी पूर्ण झालं. तिच्या डोळ्यात खुशी होती, चेहऱ्यावर समाधान. मी काही क्षण थांबले. मी या खुशीच्या मध्ये तिला ही वाईट बातमी देऊ शकते का? माझे शब्द घशात अडकले. "सीमा, तुझ्या नोकर अजयने." मी हे सांगणारच होते की तिने पुन्हा बोलणं सुरू केलं. "अरे हो, या जागेची गोष्टही ऐक. इथे एक जुना महाल आहे." आणि ती हसत आपल्या गोष्टी सांगत होती आणि मी आतून घुटमळत होते. मी आता तिला हे सगळं सांगावं का? मी दीर्घ श्वास घेतला आणि निर्णय घेतला. नाही, आत्ता नाही. रात्रीचं जेवण तयार झालं होतं. सीमेने अजयला माझ्यासाठीही जेवण बनवायला सांगितलं. मी त्याच्या उपस्थितीचाच तिरस्कार करत होते. पण सीमेला अजून काहीच माहीत नव्हतं. जेवताना मला जाणवलं की अजयच्या नजरा वारंवार माझ्यावर आहेत. माझी आत्मा ओरडत होती की त्याला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळावी. पण मी आत्ता त्याला जाहीर करू शकत नव्हते. आता मी दया दाखवणार नव्हते. जेवणानंतर सीमेने मला आपल्या घरात राहायला सांगितलं. "सुमिता, आता तू इथे आलीच आहेस तर आज रात्री इथेच राहा. पत्ती 3 दिवसांनी येणार आहे आणि आपल्याला खूप गोष्टी बोलायच्या आहेत." मला राहायला काही अडचण नव्हती. मलाही सीमेसोबत खूप काही शेअर करायचं होतं. रात्री सीमेने मला गेस्ट रूममध्ये ठेवलं. जाताना तिने म्हटलं, "मी खूप थकले आहे. उद्या आरामात बोलू. आता तू आरामात झोप." पण मी त्या रात्री झोपू शकले नाही. मला सीमेला सत्य सांगायचं होतं. मला अजयबद्दल सगळं सांगायचं होतं. मला अजयबद्दल सगळं सांगायचं होतं. पण मी हे कसं करू? केव्हा करू? रात्रीच्या अंधारात मी फक्त छताकडे पाहत राहिले. माझ्या डोळ्यांत झोप नव्हती, तर एक अस्वस्थता होती. एक भीती होती. अजय याच घरात होता आणि की तो आताही काही हरकत करेल की नाही. त्या रात्री मी माझ्या खोलीतून बाहेर आले आणि गाणी ऐकायला लागले. थोड्या वेळाने जेव्हा मी सीमेच्या खोलीकडे गेले, मी पाहिलं की तिच्या खोलीतून आवाज येत आहेत. मग मी तिच्या खोलीजवळ गेले. तिच्या खोलीच्या भिंतीत एक छोटीशी छिद्र होती. जेव्हा मी त्या छिद्रातून आत पाहिलं,
मला घाम फुटला. मी गाणं बंद केलं आणि छिद्रातून आत पाहू लागले. त्यावेळी सीमेच्या खोलीत एक रोमॅन्टिक गाणं वाजत होतं आणि ती अजयसोबत अशा प्रकारच्या क्रूर आणि अपमानास्पद वर्तनात गुंतलेली होती, जी मी कल्पनाही करू शकत नव्हते. दोघेही अशा कपड्यांत होते, जे पाहून मला धक्का बसला. तो दृश्य पाहून मी स्तब्ध झाले. असं वाटत होतं, की सीमा अजयसोबत ते सगळत आहे, जे मी कधीच करू इच्छित नव्हते. सीमा आणि मध्ये जे चाललं होतं, ते मी यापूर्वी कधीच पाहिलं नव्हतं. मी तिथेच थांबले नाही. मला समजलं, की सीमा अजयबद्दल सांगायला आले होते. पण सीमा स्वतः अजयसोबत त्याहूनही वाईट वागत होती. मला काहीच अंदाज नव्हता की तिच्यासोबत काय घडलं होतं. मी लगेच रवीला फोन करून सगळी गोष्ट सांगितली. सीमा 19 वर्षांच्या मुलासोबत असे काही करत होती, जे पाहून मी पूर्णपणे हादरले होते. दुसऱ्या दिवशी जेव्हा रवी घरी आला, मी सीमेला घरी बोलावलं. त्या रात्री रवी आणि मी तिच्या घरी राहिलो. रात्र होताच रवी आणि मी सीमेच्या खोलीजवळ गेलो. आजही आम्हाला तीच रोमॅन्टिक गाणी ऐकू येत होती. रवीने सीमा आणि अजयमधील दृश्य पाहून धक्का बसला. मी कधीच विचार करू शकत नव्हते, की असं काही होऊ शकेल. सीमा जी नेहमी माझी सर्वात जवळची मैत्रीण होती, आता ती अजयसोबत असे काही करत होती. तिच्या डोळ्यांत एक विचित्र नशेची चमक होती, जसं ती एखाद्या धोकादायक खेळात सामील झाली असेल. अजयच्या पाही करण्याचा प्रयत्न करत होती, जे अजयने आधी माझ्यासोबत करण्याचा प्रयत्न केला होता. हे दृश्य पाहून रवीही हैराण झाला. रवीही हैराण झाला. आम्ही दोघे शांतपणे मी खोलीत शिरलो. आत पोहोचताच मी अजयवर चादर टाकली आणि त्याला स्वतःची जाणीव नव्हती. त्याच्या डोळ्यात नशा होती आणि तो सीमेसोबत असे काही करत होता, जे मी कल्पनाही करू शकत नव्हते. सीमेनेही आपली सीमा ओलांडली होती. मी रागाने अजयकडे पाहत होते, पण तरीही त्या परिस्थितीला सावरण्याचा प्रयत्न करत होते. रवीने अजयची काळजी घेतली आणि मी सीमेला समजावलं की आम्हाला लगेच यातून बाहेर पडायची गरज आहे. दुसऱ्या दिवशी आम्ही दोघांना डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टराने सीमेला काही औषधे दिली, ज्यामुळे ती थोडी सावरली. डॉक्टराने तिला शांत अवस्थेत बसवून विचारपूस सुरू केली. सीमेच्या तोंडून जे निघालं ते ऐकून रवी आणि मला तिच्यावर दया येऊ लागली. डॉक्टराने विचारलं, "तू अजयसोबत असं वागत का होतीस?" सीमेच्या डोळ्यांत जो दुःख होता तो शब्दांतून बाहेर आला. तिने उत्तर दिलं, "माझ्या लग्नानंतर माझ्या पतीने माझ्यासोबत असंच वागवलं. रात्री ते मला मारत, माझ्या पाठीवर नखांनी ओरखडे काढत आणि मग माझ्यासोबत क्रूरतेने वागत. कधीकधी ते माझ्या इच्छेविरुद्ध मला जबरदस्तीने संबंध ठेवायला भाग पाडत आणि मी खूप यातना भोगत असे. म्हणून मी त्यांना सोडलं आणि शहरात पळून आले." सीमेच्या शब्दांनी आम्हाला हादरवून टाकलं. तिच्या पतीने तिला जे केलं ते कोणत्याही माणसासोबत होऊ नये. सीमेने आपला दुःख अजयवर काढला होता. जेव्हा तिने अजयला शहरात कामाला बोलावलं, काही दिवसांनंतर तिला अजयमध्ये स्वतःच्या पतीच्याच रूप दिसू लागलं. ती त्यालाही आपल्या रागाचा आणि वेदनेचा बळी बनवत होती. हेच कारण होतं की अजयने जेव्हा माझ्याकडून मालिश करायला सांगितलं, तो माझ्यात सीमेची प्रतिमा पाहत होता. सीमा आणि अजय दोघेही मानसिक आणि शारीरिकरित्या जखमी होते आणि आता एकमेकांकडून त्याच वेदनेची पूर्ती करण्याचा प्रयत्न करत होते. कालांतराने मला समजलं की सीमा आणि अजयच्या परिस्थितीत ते दोषी नव्हते, तर ते दोघे आपापल्या भूतकाळाशी झुंजत होते. सीमा आपल्या राक्षसी पतीच्या अत्याचारांमुळे मानसिकरित्या आजारी झाली होती आणि अजयही त्याच वेदनेतून जात होता. त्यांनी एकमेकांना आपल्या वेदनेचा बळी बनवलं होतं. सीमा आणि अजयला काही महिने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचार सुरू झाले आणि हळूहळू त्यांच्या मानसिक स्थितीत सुधारणा होऊ लागली. रवीने माझं पूर्ण साथ दिलं आणि आम्हाला यश मिळालं. दोघांचे उपचार योग्य वेळी सुरू झाले आणि काही महिन्यात ते पूर्णपणे बरे झाले. आता सीमा आणि अजय पूर्वीसारखे सामान्य झाले होते. सीमेने आम्हाला धन्यवाद दिलं आणि म्हटलं, "तुमच्या दोघांचा खूप मोठा उपकार आहे." तुम्ही दोघांनी माझ्यासाठी आणि अजयसाठी जे केलं त्याबद्दल मी नेहमी आभारी राहीन. मग अजयला त्याच्या आईवडिलांकडे गावात सुरक्षित पाठवण्यात आलं. या कथेतून सर्वात महत्त्वाचा संदेश हाच आहे की आपण कोणावरही लगेच विश्वास ठेवू नये आणि कोणत्याही असह्य परिस्थितीकडे दुर्लक्ष करू नये. आपल्या सुरक्षेला आणि मानसिक शांतीला प्राधान्य द्यावं आणि योग्य वेळी योग्य पाऊल उचलावं. कधी-कधी लोक आपल्या चांगल्या हेतूचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात आणि आपण न विचारता त्यांच्या मागे लागू शकतो, ज्यामुळे मोठा मानसिक आणि शारीरिक आघात होऊ शकतो. सीमा आणि अजय दोघांची मानसिक स्थिती खूप खराब झाली होती, कारण त्यांनी आपला मानसिक दुःख आणि शारीरिक अनुभव चुकीच्या पद्धतीने दुसऱ्यांवर काढला. यातून आपल्याला शिकायला मिळतं की मानसिक आरोग्याला दुर्लक्ष करता येत नाही. जर आपण कोणत्याही मानसिक आघातातून जात असू तर मदत घेण्यात संकोच करू नये. मानसिक आणि शारीरिक दुःख एकत्र काम करतात आणि आपण आपल्या मानसिक स्थितीची काळजी तितकीच गांभीर्याने घ्यायला हवी, जितकी आपण शारीरिक आरोग्याची घेतो.
हेही शिकवतं की आपण आपल्या आत्मसन्मानाची रक्षा करावी आणि आपल्या सीमा ओलांडल्या जाताना लगेच पाऊल उचलावं. जर आपल्याला कोणत्याही परिस्थितीत असह्य वाटत असेल, तर भीतीऐवजी सुरक्षेला प्राधान्य द्यावं आणि लगेच त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा निर्णय घ्यावा. कधीही कोणाच्या अनुचित किंवा अवांछित वर्तनाकडे दुर्लक्ष करू नये, कारण त्यामुळे आपली सुरक्षा आणि आत्मसन्मान धोक्यात येऊ शकतो. त्यासोबतच आपण दुसऱ्यांच्या मानसिक दुःखाला समजून घेण्याचा प्रयत्न करावा, कारण आपल्याला माहीत नसतं की दुसऱ्या व्यक्तीची कथा काय असू शकते. सीमा आणि अजय दोघांनाही त्यांच्या मागील अनुभवांनी आणि आघातांनी मानसिकरित्या त्रस्त केलं होतं आणि त्यामुळे त्यांच्या विचारांवर आणि कृतींवर परिणाम झाला होता. आपण समजून घ्यायला हवं की सगळे लोक आपापल्या अडचणी आणि अनुभवांसोबत जीवन जगत आहेत आणि आपण त्यांच्या परिस्थितीबद्दल पूर्वग्रहाशिवाय विचार करायला हवा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य वेळी योग्य पाऊल उचलणं आवश्यक आहे. आपण कोणत्याही परिस्थितीकडे दुर्लक्ष करू नये आणि जर आपल्याला वाटत असेल की कोणी व्यक्ती किंवा आपण स्वतः धोक्यात आहोत, तर मदत घेण्यात कधीही संकोच करू नये. जसं रवी आणि सुमिताने योग्य वेळी पाऊल उचलून सीमा आणि अजयला मदत दिली, त्याचप्रमाणे आपणही स्वतःसाठी आणि दुसऱ्यांसाठी योग्य निर्णय घ्यायला हवेत. शेवटी ही कथा आपल्याला शिकवते की आपण आपली सुरक्षा, आत्मसन्मान आणि मानसिक आरोग्य नेहमी प्रथम ठेवावं. जर आपण कोणत्याही असह्य किंवा धोकादायक परिस्थितीचा सामना करत असू, तर लगेच प्रतिक्रिया द्यावी आणि सुरक्षेला प्राधान्य द्यावं, जेणेकरून आपण कोणत्याही चुकीच्या दिशेने जाण्यापासून वाचू शकू. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल अशी मला आशा आहे.